काय तुमची मागणी? मी काय बोलतो की जे प्राणी संग्रहालय जे प्रेमी आहेत जास्त, या प्रेमींना आमचं म्हणणं असं आहे की जे वाघ आमच्याकडे आज दिवसा रात्रीच्या 12 वाजता सकाळी जे फिरतात ते आमचे 4-4 वाघ त्यांनी प्राणी संग्रहालयाने त्यांच्या घरी सांभाळावे. आणि ते जे आता कुत्रे वगैरे मांजर जे सांभाळतात ना, त्याच्यापेक्षा हे प्राणी हे सांभाळा ना, बिबट्या सांभाळावं त्यांनी, की जेणेकरून त्यांना कळेल की आपली मुलं काय करतात, की त्यांना किती होते. ज्या वेळेला स्वतःचं मूल जातं त्यावेळेला त्यांना ते कळतं, तोपर्यंत यांना कळणार नाही. तर आमचा प्रश्नच आहे प्राणी संग्रहालयात जे आहेत ते आता जे बोलतात ना, त्यांनाच आमचं म्हणणं आहे की हे तुम्ही इथं येऊन पहिले बघा काय परिस्थिती असती. त्यांनी यायला पाहिजे स्वतः, ज्यांना त्याचं प्रेम आहे ना जास्त. आमचं प्रेम आहे, प्रेम नाही असं नाही, पण माणसांना खाणे इतकं प्रेम आमचं नाही. कमीत कमी त्यांनी आपलं संरक्षण झालं पाहिजे. आणि हे काय करतात, इथून पिंजरे लावणार, इथून कुठं येणार. आता उमरजमध्ये पकडले आणि येडगावला नेऊन सोडणार, येडगावचे पकडले का उमरजला आणून सोडणार. उपयोग काय तिथे पिंजरे लावून तरी परत तेच होणार ना. ती प्राणी मित्रांची आहे ना, एक त्यांची संघटना आहे ना, त्यांची संघटना कुठे ती शोधा, गाडीत भरला का त्यांच्या तिथं नेऊन सोडू आपण. तिथं सोडा, आपण नेऊन सोडू ना तिथे. त्यांनी द्या ॲड्रेस द्या, त्यांना लय प्रेम आहे ना आम्ही त्याच्यावर. अमुक ठिकाणी राहतो, आमच्या ठिकाणी आणून सोडा, आम्ही सांभाळतो, आम्ही नेऊन सोडतो. आणि वन विभागाचे साहेब तर बाहेर नाही काय मागत नाही, ते तर पिंजऱ्यात बसले जात मध्ये. तेव्हा तिथं घरी इशेमध्ये बसतात आणि या तिकडं तिकडे त्यांना काय यायला काय तकलीफ होते का तिकडे यायला? तकलीफ काय त्यांना? पगार घेता ना गव्हर्नमेंटचे, मग पगार घेतात तर तिथे यास त्या जर लोकांना संरक्षण द्या. काय त्याचे हे ते ऐकावं, जर त्यांचं म्हणणं ऐकावं, लोकांचं काय काय चाललं इथं ते तसं करत नाही. आमच्याकडे या तुम्ही आमच्याकडे येणार नाही. आपण कष्ट करायचे जातात. बरोबर आहे ना.